चला भेटूया आपण कदम वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. माझे नाव नेहा अनिल कदम. ते माझे मिस्टर अनिल कदम. मी विचारलं होतं का? पण काय झालंय, हे सगळं इतकं सवयीचं झालेलं आहे. काय करणार, रोजचं भाऊजी भाऊजी. मग जाऊ का? नाही नाही, आता आलात तर द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर अनिल कदम. नमस्कार. धन्यवाद. हा माझा मुलगा नीरज. हॅलो. ह्या माझ्या सासूबाई. सासूबाई नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. हे माझे वडील. हा माझा भाचा. बर. ह्या माझ्या नंदा. ही माझी मुलगी श्रावणी. ती माझी वहिनी. त्या माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या सुना. या मिस्टरांच्या आत्या. नमस्कार. ह्या माझ्या मामी. ह्या छोट्या सासूबाई. हे मावशी आणि काका. बरं बरं. तुम्ही बघितलं का? हे 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 कधी एकदा सांगते ना, कधी एकदा संपवते, असं झालेलं आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. होय नाही, माहेर तुमचं कुठलं? ओझर. ओझर. म्हणजे गणपती बाप्पांचं. गणपतीचं ओझर. बरं, इथे कधीपासून राहताय लोणावळ्यात? इथे म्हणजे आता लग्नाला 11 वर्ष झाले आणि आधी म्हणजे खूप वर्षापासून इकडेच आहेत. हो. मग कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज. काय करतात मिस्टर तुमचे? नोकरी करतात. हो. मग कुठे इथे लोणावळ्यातच करतात? नाही, काण्या फाट्याला. मग एवढं लांब जायला हो, लागतं? बस आहे कंपनीची. पण जातात वेळेवर? हो, वेळेवर. कधी उशीर होतो? नाही. पण मला सांगा की जेव्हा मिस्टर एखाद्या वेळेला कळवू शकत नाहीत किंवा उशिरा येतात, तेव्हा काय होतं तुमचं? म्हणजे जेव्हा ते लेट येणार असतील तेव्हा मिस कॉल देतात. मग मला जेव्हा जाग येते तेव्हा मी मोबाईल बघते आणि कळतं. हो, आता मग समजून जायचं का मिस कॉल आलेला, हे येणार नाहीयेत, सकाळीच येणार असं. अच्छा, ही सवयच आहे? हो, सवयच आहे. मिस कॉलची सवय. मिस कॉलची. तुम्ही चिडता का हो कधी? भरपूर. कारण माझा स्वभावच रागीट आहे. कशामुळे? वाटत नाही पण. नाही, तसा म्हणजे मला राग पण पटकन येतो. पण त्या रागामुळे नुकसान होतं का हो कधी? होतं कधीतरी. कसं होतं? कसं तरी म्हणजे आपण पटकन असं चिडल्यामुळे कोणाला तरी बोलून जातो. बरोबर. आणि नंतर मग आपल्याला त्याचा पश्चाताप होतो का आपण असं बोलायला नको होतं. पण हे होतं का? असं होतं. खूपदा म्हणजे असं झालेलं आहे. कधीपासून हे? म्हणजे नवीन लग्न झालं त्याच्यानंतर. लग्नानंतर जास्त तापट झाला? हा, लग्नानंतर जास्त. का तापट झाला अचानक लग्नानंतर? ते सांगू शकत नाही का, म्हणजे आता ते आपोआप चेंज होत गेलं. बर, मिस्टरांना बोलवा. अहो, या. नमस्कार. बसा. लग्न ठरलं, बघण्याचा कार्यक्रम झाला, ओझरवरून वहिनींना इकडे घेऊन आला आणि आता लग्नाला 11 वर्ष झाली. या 11 वर्षात वहिनींनी तुम्हाला कोणकोणत्या बिकट प्रसंगात साथ दिली? भरपूर साथ दिली. आता फ्लॅट घेतला, फ्लॅटच्या ह्याच्यात साथ दिली, नोकरीला साथ दिली. हो. वहिनी, कसं वाटतं असं ऐकताना? छान वाटतं. जेव्हा मिस्टर कौतुक करतात छान किंवा या इतक्या वर्षात ज्या काही वेगवेगळ्या अडीअडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं, त्या प्रसंगाची आठवण होत असताना जेव्हा तुम्हाला त्याचं श्रेय दिलं जातं तेव्हा बरं वाटतं? छान वाटतं. म्हणजे तोंडावर असं बोलत नाही, पण आता तुम्ही समोर आहेत म्हणून बोलतात. असं कधी बोलण्याचा प्रश्नच आला नसेल. हो, बरोबर आहे. खरं आहे की? बरोबर. पण प्रत्येक चांगल्या गोष्टींचं, वाईट गोष्टींच्या दिवसात चांगल्या साथ जी काय झाली, जी काय प्रगती झाली, त्याचं श्रेय तुम्ही वहिनींना द्याल? सर्व श्रेय वहिनींना द्या. आता मी काही प्रश्न विचारतो तुमच्यासाठी. माझा पहिला प्रश्न आहे, मला सांगा की या समोर जे आता फ्लॉवर पॉट ठेवलाय त्याच्यामध्ये किती व्हायलेट रंगाची फुलं आहेत? 20. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे तुमचं. बरं वहिनी, तुमच्यासाठी प्रश्न, मिस्टरांच्या शाळेचं नाव काय? प्राथमिक शाळेत? संत गाडगे महाराज. काय बरोबर? अभिनंदन. तर हे पण उत्तर बरोबर आलं. वहिनींच्या शाळेचं नाव काय? प्राथमिक शाळेत? न्यू इंग्लिश हायस्कूल. काय वहिनी? काय? बरोबर आहे. अभिनंदन. तिने उत्तरं बरोबर आली. आणि आता तुमच्या दोघांसाठी एक कोडं घालतो. ते दिवसभर तुमच्या बरोबर वाट चालतात, पण तुम्ही कधीच त्यांना जवळ घेत नाही, अशा कोड. आयुष्यभर ते तुमच्या सोबत असतात. म्हणजे दुर्दैवाने काही जणांना त्याची सोबतही मिळत नाही, पण बऱ्याचदा आपल्या सोबत ते असतात. आपण त्यांना दरवाजापाशीच ठेवतो, पण घरात मानाचं स्थान देत नाही. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. वा. त्यामुळे तुमची सगळी उत्तरं बरोबर आली. 1 2 3 4 5
अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. लक्ष्मी घरात आलेली आहे. हो. पटकन भेटू यांच्या परिवारात. नमस्कार. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. आणि चांगले सासरे सांगताय तर हुशार आहे सांगा म्हणून. ते तुम्हीच बघताय समोर. हुशारी चपाळे आहे ना. छान. बरं, मिस्टरांबद्दल एखादी तक्रार करायची झाली तर कोणती करा? जे मला पटत नाही तेच ते करतात. म्हणजे काय करतात? असेल काय ते. हो. बरं, ठीक आहे. ओके. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, रागीट स्वभाव आहे, ते कमी करत. चला, वहिनींनी दोघांनी ठरवलेलं आहे. आता काय करायचं हे दोघांनी ठरवायचं आहे. कारण घराच्या आनंदासाठी, सुखासाठी दोघांनी संगनमताने एकमेकाला समजून घेऊन वागणं खूप गरजेचं आहे. आता हे अभिनयासाठी वहिनी अभिनय करणार, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. गाणं मराठी. सगळ्यांनी ओळखायचं ना. तुझं आणि माझं घर गाणं आहे, गाणं आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? म्हणा म्हणा म्हणा. तुझ्या माझ्या संसाराला आणि नीट गायचं. म्हणा म्हणा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या करायला घरकुल हवं, राहतील दिस येतील, सुख येतील. लग्न झाल्यापासून 11 वर्ष दोघांच्याही मनात हाच विचार आहे. आणि लवकरच म्हणूनच आमचं घर झालं ना. आणि नाटकांना सुद्धा म्हणजे मनापासून धन्यवाद की लगेच तुम्ही गाणं ओळखलं. ओळखलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय म्हणाला? मी ऍक्टिंग कशी केली आहे. नवीन मालिका लवकरच येते घरकुल, तुम्हाला घ्यायचंय त्याची. आम्ही वाटच पाहू. कसली? घेणार कधी ते. बरोबर आहे. मला वाटलं आम्ही वाटच लावू. अभिनंदन. धन्यवाद. अभिनंदन.